जय भीम नमो बुद्धाय। हा मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, बघून घ्या। अरे बदलणार की संविधान पण बदलणार, कायदा पण बदलणार, तडफडून मारण्यात येणार, भरता उकार। आणि आंबेडकरी चळवळीतील काही नेत्यांनी, आंबेडकरी युवानी आणि बाबासाहेबांच्या लेकरांनी याला धडा शिकवला। तर हा व्हिडिओ बघा आता। यज्ञाबावर अत्याचार झाला व तिला न्याय मिळण्याबाबत व्हिडिओ बनवला होता, तर त्यामध्ये संविधान व कायद्याचा उल्लेख झाला। बघितलं? संविधानाला किंवा याला शिक्षा मिळाली आता। कसलाही हेतू नव्हता, तरी माझ्याकडून आणि याने समाजाची मन दुखावले गेले असते। सॉरीचा पण व्हिडिओ पाठवला। तर दादा असे व्हिडिओ बनवू नकोस, कळलं काय? आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ मी बघितला, तर त्याने व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाबा त्यानं म्हटलं होतं संविधान बदलणार, कायदा बदलणार, तुळू मारणार, असं मारणार तसं मारणार। हे शब्द गैरवापर आहे। हे शब्द वापरल्यामुळे तुला तुळवला। कळलं काय? तू कायदा तोडणार होता, कायदा मोडणार होता, कायदा चेंज करणार होता, तुळू मारणार होता। त्या कारणामुळे तुला तुळू मारलं, कळलं काय? आता अशी गलती करू नकोस। आणि तुझा उद्देश समजला मला व्हिडिओ काढण्याचा का होता की ते मालेगावातील एका तालुक्यातील एका मुलीला न्याय देण्यासाठी तू व्हिडिओ बनवला होता। तुझ्या व्हिडिओमध्ये हे मी बघितलं की बाबा की तू एखाद्या मंत्रसंत्राची लेकरू राहिलं असतं तर आतापर्यंत न्याय भेटला असता, पण गरिबाचं लेकरू आहे त्याच्यामुळं न्याय मिळत नाही। दादा अगदी बरोबर, तू खरी बोलत आहे। कारण ह्या राजकारणात आणि ह्या मंत्रसंत्री हे लोक गरिबाच्या लेकरावर ध्यान देत नसते, हे लक्षात ठेवायचं। हे तुला आताच माहीत झालं काय? माय व्हिडिओ पाहून घे, त्याच्यात मी किती बोललेलो आहे। पण तू संविधानाला उद्देशून बोलतो, पण तू संविधानावर उद्देशून का बोलला हे मला वाईट वाटलं। का न्याय देण्यासाठी तू संविधानाला का दोष देतो? कोणी येतं संविधानाला दोष देतो, कोणी येतं कोणी संविधानाला दोष देतो, कोणी येतं बोलून जातं। संविधान का तुला मार्केटचा भाजीपाला वाटू राहिला काय? माझं एकच म्हणणं आहे, ट्रोल करा, तुम्हाला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। ट्रोल करा, पण संविधानाला तुम्ही ट्रोल करून राहिले। ज्याने हक्क दिला, ज्या बापाने हक्क दिला त्या बापाच्या संविधानाला तुम्ही ट्रोल करून राहिले, चुकीची बाब आहे ना। हे समजायला पाहिजे तुम्हाला। तू व्हिडिओ काढून राहिला, अगदी बरोबर काढला, पण हे चुकीची बाब आहे। कारण तुला याच्यामुळं तुळवलं की तू बाबासाहेबांच्या संविधानाला काय म्हटलं, बदल देंगे, संविधान भी बदल देंगे, संविधान का कानून भी बदल देंगे, तुळू मारन, असं मारन तसं मारन। ह्या धौसाकानी अशा द्यायचे नाही। त्याने समाजात घृणा पैदा होते, वाईट प्रतिबिंब पैदा होते। त्या कारणामुळे मी तुला दादा हात जोडून विनंती करतो ना, असे लोकांना मी सांगतो की प्लीज अशी व्हिडिओ बनवत नका जाऊ। कारण बाबासाहेबाचं संविधान तुमच्यासारख्या लेकरायले न्याय देण्यासाठीच आहे, कळलं काय? बाबासाहेबांचं संविधान हे न्याय देण्यासाठी बनवलेलं आहे, अन्याय करण्यासाठी नाही। बाबासाहेबाचं संविधान वर तुम्ही टीका करू शकता, मंत्रसंत्र्यावर नाही करू शकत, या प्रधानमंत्र्यावर नाही करू शकत, मुख्यमंत्र्यावर नाही करू शकत। तुम्ही येतातच कायद्यावरच येता, संविधानावरच येता। गाण फाटते काय तुमची? मंत्रसंत्र्याला बोलाले काही आलं तर संविधानावरच बोलून राहिले। त्या चिमुकलेले न्याय देण्यासाठी संविधान आहे, पण चालवणारे कोण आहे हे गांडूपणा लोकांना माहीत आहे काय? माहीत आहे का? नाही माहीत ना। येऊन घेऊन संविधानावर बोलता, येऊन घेऊन संविधानावर बोलता। का संविधान का मार्केटचा भाजीपाला वाटला काय? आला आणि खाल्ला, बनवला, होपलेस मला वाटू राहिले काय? अरे त्या कोणाच्या हातात संविधान आहे हे माहीत आहे का तुम्हाला? चालवणारं कोण आहे हे माहीत आहे का? अरे बाबासाहेबाचं संविधान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर संविधान आहे, कळलं काय? लोक म्हणत होते छत्रपती शासन असलं असतं तर अन्याय झाला नसता। त्या लोकांना माझं एकच सांगणं आहे, अरे छत्रपती शासन हे शासन होतं, छत्रपती शिवाजी महाराज शासन होतं, ते जातीवाद नव्हता, धर्मवाद नव्हता, कळलं काय? छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जातीवाद केला नाही, कधी धर्मवाद केला नाही, तुम्ही करू राहिले, कळलं? आणि बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच संविधान लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा, समजलं काय? आणि जातीवादी भडवे हो येऊन येतात, संविधानावरच येतात, येऊन येतात, संविधानावरच येतात। अरे बोलायचं असं तर मंत्रसंत्राला बोल ना, प्रधानमंत्रीला बोला, मुख्यमंत्रीला बोला, कारण चालवणारे ते लोक आहे।
संविधान त्याच्या हाती आहे, त्याला चालवायला लागते. कारण अंगणवाडी नापास, 10वी नापास, 8वी नापास लोक चालवणारे आहे, तर संविधान काय चालणार काय सीधं? अरे उदाहरणार्थ सांगतो तुला, मी एखाद्या पाशी गाडी दिली, त्याला चालवताच येत नाही. एक गाडी दिली, त्याला चालवताच येत नाही, तो गाडीत असतात त्या सत्यानाश करण ना, उडवून नाही एखाद्याले. तसं हे आहे, संविधान चालवणारा सुशिक्षित पाहिजे, शिकलेला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, तेव्हा संविधान चालणार. अनपढ लोक काय संविधान चालवणार रे? तिच्या तिथे कमी काढणारच आहे ना. म्हणून सांगतो, संविधानाला ट्रोल करू नका. काही कांड झालं तर संविधानावर ट्रोल करता, येऊन तुम्ही संविधानावर ट्रोल करता. जगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे तुम्हाला, तर कुत्र्यासारखं जगा लागलं असं तुम्हाला. कळलं काय? अरे जा, संविधान म्हणजे काय आहे तुम्हाला माहीत आहे का रे? अरे बाईचं शरीर वाढत होतं, तिच्यासाठी टॅक्स द्यायला लागत होता तेव्हा मनुवाद्यांना, ब्राह्मणवाद्यांना, मनुवाद्यांना दर महिन्याला, दर वर्षाला चेक करायला यायचे किती वाढलं शरीर महिलेचं. विचार करत होती गोष्ट, लाजा वाटू द्या. हे संविधानामुळं बंद झालं. कळलं काय? समजलं काय बोलून राहिलो मी? टॅक्स म्हणजे शरीर वाढवून राहिलं तर टॅक्स द्या, महिलेचे स्तन वाढून राहिले टॅक्स द्या. अरे किती वाईटपणा आहे ह्या, किती वाईट प्रतीचे वृत्तीचे लोक होते तेव्हा. बाबासाहेबाच्या संविधानानं त्यांना मातीत गाडलं, म्हणून आपण जगून तर राहिलो. अरे जेव्हा लग्न व्हायचं, एखाद्या गोरगरिबाचं लग्न व्हायचं, तर तेव्हा ते नवरी म्हटलं अगोदर त्या मनुवाद्याच्या घरी जायची, तिथं सुहागरात व्हायचं तिच्या संग, तेव्हा तिचं मन भरेपर्यंत तिथं राहायची, तेव्हा ती नवरी वापस यायची आपल्या नवऱ्याच्या घरी. असं होतं. आणि तुम्ही संविधानाला टोमणे मारता. अरे संविधानाने तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे. तुमचं स्वातंत्र्य कोणी हिणवू शकत नाही. कळलं काय? जोपर्यंत भारतात संविधान आहे तोपर्यंत तुमचं स्वातंत्र्य कोणी हिणू शकत नाही. बाहेर तोंडे बळ बुद्धी हा तुम्ही नाचुकला रीलसाठी, व्ह्यूसाठी, व्हायरल होण्यासाठी संविधानाचा वापर करता. बाहेर तोंडे अक्कलीचा पत्ता आहे की बस? हे अक्कल गहाण ठेवली का सोन्याच्या दुकानात? अरे आपल्या आई बहिणीला विचार, तुझी आई बहीण संरक्षित करण्यामुळं आहे, संविधानामुळं आहे. लक्षात ठेव, तुझी आई बहीण खुर्चीवर बसलेली आहे ना, एक अधिकारी म्हणून. तहसीलमध्ये म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, कोणत्या मंत्रालयात म्हणा, कोणत्या राष्ट्रपतीच्या भवनात म्हणा, कोणत्याही पदावर म्हणा, हे बाबासाहेबाची देण आहे, बाबासाहेबाच्या संविधानाची देण आहे. हे लक्षात ठेव. कळलं काय? हे लाजा वाटायला पाहिजे आपल्याला, की काही कांड झालं तर संविधानावरच येतो आपण. काही कांड झालं भारतात, महाराष्ट्रात काही हो, संविधानावर येतं. अरे सोळा रे हे धंदे, सोळा. गाडीत दम नाही तुमच्या नेत्यांना बोलायला, फक्त संविधानालाच बोलता. हे चुकीची बाब आहे तुमची. येऊन संविधानावर बोलते, येऊन कोणी कमेंट संविधानावर करते. कायदा बरोबर नाही आहे, कायदा चालवणारे बरोबर नाही आहे असं म्हणणं, ते नाही म्हणणं. गाण फाटते तुमची बोलायले. काऊन फाटन? बापा आहे तुमचे, ते बापा आहे ना. कारण तुम्ही धर्माने जातीने वाटले गेलेले लोक आहात, माणूस म्हणून जगले नाही अजून. दगडामध्ये मी देव बघितला, दगडामध्ये देव बघितला. अरे झाडात देव बघितला, दगडामध्ये देव बघितला, झाडात देव बघितला, पण माणसात अजून माणूस बघितलाच नाही. कारण माणूस हा जात धर्म प्रंतीने वाटला गेलेला आहे, माणूस म्हणून जगूनच नाही राहिला. कळलं काय? ह्या गोष्टी माणसाला समजल्या पाहिजे. ह्या गोष्टी नालायक आहे माणसं तुम्ही, की तुम्हाला समजणार नाही. कारण जो वेळेस तुम्ही माणूस म्हणून जगाल ना, त्यावेळेस तुम्ही एकच म्हणा, नाही रे भाऊ आता माणसासारखं जगून राहिलो, नाही तर आताही प्राण्यासारखेच जगून राहिले तुम्ही. प्राणी तरी सुधारले रे, ते का आता कुत्रं असते ना, ते रानटी कुत्रं घास पिणं, ते तरी सुधारलं बिचारं, भाकरीची राखण राखते. पण माणसं रे, माणूस म्हणून आहेच नाही तुम्ही. जनावरापेक्षा बेहतर आहे. जनावराला शिव्या दिल्यापेक्षा त्याच्यापेक्षा बेहतर लोक आहात तुम्ही. का तुम्ही ज्याने दिलं तिथंच हागत आहे, त्या ताटात खाऊन राहिले, भोंग पाडून राहिले. आणि संविधानाला गैरवापरीनं बोलता ले काय हो, शर्म वाटायला पाहिजे. त्याच्याच लायकीमुळे तुम्ही जगून राहिले, खाऊन राहिले, पिऊन राहिले, संविधानाच्या भरोश्यावर खाऊन राहिले आणि त्याला शिव्या देऊन राहिले. तर संविधान आहे म्हणून तू जगून तर राहिले. एक ऑक्सिजन आहे, आपण जसं ऑक्सिजन घेतो ना, तसं एक संविधान आहे. ते संविधान एक प्रकारचं ऑक्सिजन आहे आपल्यासाठी. समजलं काय? संविधान आपल्यासाठी ऑक्सिजन आहे, हे सरळ समजायला पाहिजे तुम्हाला.
ह्या गोष्टी कशा समजणार तुम्हाला? ह्या गोष्टी समजणार नाही. तुम्हाला समजते काय? काही झालं कोणत्याही महाराष्ट्रात असो, भारतात कांड असो, संविधानाला दोष. अबे चालवणाऱ्याला दोष देत ना तुम्ही, संविधानाला दोष देता. भयाड बुद्धीचे लोक आहात तुम्ही. दादा खरं बोलत असेल कमेंट करून सांग. फेसबुकवर बघत फॉलो आणि लाईक करायला विसरू नको. यूट्यूब बघत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. जय भीम, नमः बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय जवान, जय किसान.